नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 27 मार्च रविवारी कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। तर मी आज इथे मोशी येथे आलेले आहे। इथे तुम्ही बघू शकता एंट्री गेट आहे। इथून आत कृषी प्रदर्शन भरलेले आहे। तर त्यात आज काय काय माहिती भेटते हे मी तुम्हाला या ब्लॉगच्या मदतीने दाखवणार आहे। चला तर मग आपण आज जाऊन शेतीविषयी काय काय माहिती मिळते हे पाहूयात। चला तर मग आपल्याला आता 2 पास भेटलेले आहेत। आपण आता रोटावेटर यंत्र छोटी छोटी ती सगळे आहेत। हा जो रोटावेटर आहे तो ऊसासाठी उपयोगी आहे। हा डिझेलवरती चालतो आणि 8 लिटर डिझेलला पण नांगरणी रोटर करते आणि पेरणीसाठी पण याचा उपयोग होतो। पर्यंत आहे आणि महाराष्ट्रात दरवर्षी 350 मशीनी विकल्या जातात आणि चांगल्या क्वालिटीची पण ही मशीन आहे। नमस्कार, मी सुनील शिंदे, शक्तिमान तालुका। ही आपण जे मशीन पाहतो आहे ही आहे शुगर केन हार्वेस्टर तेजस 3737। या मशीनला वॉल्वो पेंटा इंजिन लागलेलं आहे जे 175 HP ची पॉवर जनरेट करतो। त्या मशीनची विशेषता अशी आहे की ही इंडियन बिल्ड पहिली कंपनी आहे आपली ज्याने शुगर केन हार्वेस्टर भारतामध्ये फर्स्ट टाइम लॉन्च केलं आहे। त्याचबरोबर ह्या मशीनने साधारणतः एका तासामध्ये 12 ते 15 टन गन्ना काटला जातो, ऊस कापला जातो आणि या मशीनची किंमत साधारणतः 92 लाख रुपयापर्यंत आहे आणि बऱ्याचशा स्टेटमध्ये यावर सबसिडी पण मिळल्या जाते, जसं की उत्तर प्रदेशमध्ये वगैरे खूप मोठ्या डिमांड आहे। आणि ही अशी एक मशीन आहे की आपला भारत देश दर वर्षाला 500 हार्वेस्टर एक्सपोर्ट पण केला जातो बाहेर देशामध्ये। सो तिसरा स्टॉल आहे जो की प्लॅस्टिक कल्चर आणि संरक्षित शेती याविषयी आहे। चला तर आपण आज जाऊन बघूयात काय आहे। हा आपला आव्हाना जलसंचय कंपनीचा शेततळ्याचा पेपर आहे। हा जगातील सर्वात रुंद पेपर आहे। याची टोटल रुंदी 13.5 फूट रुंदीचा पॅनल आहे, एक जगातला सर्वात रुंद पॅनल आहे। या पेपरची जाडी 550+ मायक्रॉन आहे। जलसंचय आणि जलसंचय सुपर हा आव्हाना कंपनीने भारतामध्ये प्रथम आणला। याच्यामध्ये बाष्पीभवन कमी होतं आणि मत्स्यशेतीसाठी हा पेपर एकदम चांगल्या क्वालिटीचा। मॅन्युफॅक्चरिंग हे सिल्व्हर्समध्ये प्लांट आहे आणि मेन ऑफिस हे मुंबईमध्ये आहे आणि आपल्या कंपनीचं पाठीमागे गेलं तर 65 देशामध्ये आपलं एक्सपोर्टचं काम झालं कंपनीचं आणि आपली कंपनी ही एकमेव आहे जी शेअर मार्केट लिस्टेड आहे या क्षेत्रामधली कंपनी।
आव्हानं प्रबळ आहे. हा बऱ्यापैकी शेतकरी टमॅटो असेल, शिमला मिरची असेल, तुमचं काकडी असेल किंवा द्राक्ष बाग असेल किंवा डाळिंब असेल तर बांधण्यासाठी वापरतात, म्हणजे सपोर्टसाठी. आता हा आमचा आव्हानं प्रबळ जो आहे हा बऱ्यापैकी पॉलिहाऊसमध्ये पण वापरला जातो, कारण ह्याची वर्जनिटी जास्त असल्यामुळे हा दीर्घकाळ टिकतो. हे आमचं वैशिष्ट्य आहे. आणि कट पीसमध्ये देतो, जेणेकरून कसं होतं की शेतकऱ्याला हा कट करावा लागतो. जे की आता शेतीमध्ये जे मजूर असतात त्यांना डायरेक्ट हे तुम्ही पॅकेट फाडून देऊ शकता. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण तुम्हाला 6 फुटा ते 6.5 फुटाचा एक कट येतो, म्हणजे 2-3 एम्प्लॉय ते घेऊन डायरेक्ट बांधायला सुरुवात करू शकतात. ह्याचं सर्वसाधारण रेट जातो 190 रुपये किलो आणि ह्याचा जातो 170 रुपये किलो. सिल्वर ब्लॅक येतो 25 मायक्रॉन आणि व्हाईट ब्लॅक येतो 25-30 मायक्रॉन देतो. त्याची प्राईस किती आहे? 20 मायक्रॉन देतो 1450 रुपये. 3.25 फूट 400 मीटरचा बनतो 1310 फूट लांब. 25 मायक्रॉन व्हाईट ब्लॅक जातो 1900 रुपये. 3.25 फूट 400 मीटर. आणि 30 मायक्रॉन 3.25 फूट जातो खाचं बनलं सगळ्या 3.25 फूट जातो 2600 रुपये. होल घेतले ते ॲडिशन 150 रुपये ते 200 रुपये. सकाळी बीडमध्ये राहतो मी. आमच्या शेतामध्ये आता 3 एकर काळा गावरान ऊस आहे. याचे बेनिफिट्स किती आहेत सगळे, आणि हा शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा आहे. हा आम्ही मार्केट यार्डला 20,000 रुपये टनाने विकलेला आहे होलसेलमध्ये, आणि इथे पण आम्ही खूप सेल करतो. तर याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचं बियाणे घेऊन लावावे आणि प्रॉफिट कमावं असं आम्हाला वाटतं. एकरी किती उत्पन्न निघतं? एकरी 60-70 आमच्या इकडे निघतं बीडमध्ये. इथे आता सगळ्या कृषी सेवा केंद्र मार्गदर्शिका पुस्तिका आहेत. ऊस शेती असो किंवा जिरेनियमची असो, इथे सुधारित भेंडी आणि सगळ्या पिकांची इथे पुस्तके मिळत आहेत. त्याच्या नेक्स्ट स्टॉल आहे हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स. याच्याविषयी इथे सगळी माहिती दिलेली आहे. सो इथे सांगितलेलं आहे प्रशिक्षणात काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता गाईपासून तूप, दूध, शेणापासून बायोगॅस, नंतर सेंद्रिय शेतीसाठी उपयोग होऊ शकतो, नंतर तणावमुक्त आरोग्य, जीवामृत इत्यादी बनवता येऊ शकतो. भाताच्या व्हरायटी 4 आहेत त्या डेव्हलप केलेल्या आहेत. त्यांचं इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इथे फुले समृद्धी आहे. 45 ते 50 क्विंटल पर हेक्टर होऊ शकतं उत्पादन. नंतर इंद्रायणी पण त्यांनीच डेव्हलप केलेला आहे, जो की खूप फेमस आहे महाराष्ट्रात. नंतर इथे भोगावती म्हणून आहे आणि फुले राधा म्हणून पण आहे. ह्या 4 व्हरायटी ज्या आहेत त्या राहुरी कृषी विद्यापीठाने डेव्हलप आहे. भाजीपाल्यांच्या पिकांच्या व्हरायटी ज्या राहुरी कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या आहेत त्या आहेत टोमॅटोमधील आहेत फुले राजा म्हणून. नंतर इथे घेवडीची आहे, श्रावणी घेवडा जो आहे त्याची व्हरायटी फुले सुयश आहे. आणि इथे गवार आहे, फुले गवार ही त्यांची व्हरायटी आहे. आणि भेंडीतील फुले विमुक्ता म्हणून व्हरायटी आहे. त्याची ते सगळी माहिती दिलेली आहे. किती
टनेज म्हणजे किती उत्पादन निघतं तेही त्यांनी सांगितलेलं आहे. नमस्कार, मी ओम सिद्धेश्वर देशमुख. मी कृषी महाविद्यालय पुणे इथे विद्यार्थी आहे. चतुर्थ वर्ष डेअरी सायन्सचा विद्यार्थी आहे. तर हे आपण देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत हा उपक्रम चालवतो. यामध्ये आपण 5 प्रकारचा ब्रीड कॅरियर करतो. इंडिजिनस काऊ म्हणजे देशी काऊ, जसे त्यामध्ये गीर आहे, थारपारकर आहे, सैवाल आहे, राठी आहे, रेड सिंधी आहे, खिलार आहे. या प्रकारचे ब्रीड आपण तिथे रिअर करतो. शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, या इंडिजिनस काऊचे संगोपन व्हावे, यासाठी आपण हा उपक्रम राबवतो आहे. हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत चाललेला उपक्रम आहे. यामध्ये आपण देशी गाईचं ब्रीडिंग प्लस रेअरिंग, त्यांच्यावर येणारे रोग किंवा चारा पिकांचं मार्गदर्शन, तसेच दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ कसे बनवायचे याचं मार्गदर्शन, तसेच आपण गाईच्या शेणापासून काय काय प्रोडक्ट बनवू शकतो याचंही मार्गदर्शन आपण देतो. हे प्रशिक्षण केंद्राला नक्की आपण व्हिजिट करा असं मी विनंती करतो. कृषी महाविद्यालय पुणे शिवाजीनगर येथे एक प्रशिक्षण केंद्र चालू असतं. आपण प्रशिक्षण केंद्रालाही येऊ शकता. नक्की आपण या. आपल्याला वेगवेगळ्या देशी गाईबद्दल आणि देशी गाईच्या संगोपनाबद्दल तसेच बाय प्रोडक्टच्या उत्पादनाबद्दल आम्ही माहिती देऊ. नक्की आपण व्हिजिट करा. हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं स्टॉल आहे. यामध्ये आपण वेगवेगळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे बियाणे हे प्रदर्शनासाठी ठेवतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत काय रिसर्च चालतो त्याची माहिती मिळेल. त्यामध्ये नेत्रावती आहे, गव्हाच्या नवीन व्हरायटीचं असं नेत्रावती आहे, समाधान आहे, स्वास्तिक आहे, तांदळाची व्हरायटी इंद्रायणी आहे, ज्वारीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यामध्ये फुले रेवती, फुले पंचमी, फुले वसुधा, फुले रोहिणी ह्या व्हरायटी आहेत. तर तिकडे हरभऱ्याच्याही व्हरायटी आहेत. त्यामध्ये विशाल आहे, फुले विक्रांत आहे, त्यासोबतच करडीच्या व्हरायटीमध्ये फुले बिवरा, फुले निरा आणि कापसाच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. अशा खूप साऱ्या व्हरायटी आपण कृषी महाविद्यालय पुणेच्या स्टॉलवर ठेवतो. तसेच तिकडे देशी गाई संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत बनवलेले वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत गाईच्या शेणापासून. त्यामध्ये गणपती आहेत. आपण हे मोबाईल स्टँडही बनवलेलं आहे. मोबाईल स्टँडही आपण बनवलेला आहे. त्यासोबत हे पंत्या, वेगवेगळे असे मूर्त्या किंवा गांडूळ खत असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण बनवतो. त्यामुळे शेतकऱ्यांना देशी गाई संगोपनामध्ये फायदाही होईल आणि देशी गाईचं ब्रीडिंग चांगल्या प्रकारे आणि रेअरिंग चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे आपल्या देशामध्ये जी देशी गाईची संख्या कमी होत आहे ती संख्या नक्कीच वाढण्याला मदत होईल. असा हा आपण एक उपक्रम चालवतो आहे. आणि हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा दरवर्षी किसान अशा वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये हा शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा स्टॉल असतो. तसंच आपण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचेही नंबर आपण प्रोव्हाइड करतो. आपल्या विद्यापीठाचे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे नंबर आपण प्रोव्हाइड करतो, ज्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करू शकतील शेतकऱ्यांना. म्हणजे विद्यापीठ आपल्या दारी या संकल्पनेद्वारे आपण हा स्टॉल दरवर्षी लावत असतो. त्याच्या अंतर्गत शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, दुग्ध उत्पादन इथे सगळे लिहिलेले आहेत. हे सगळे ट्रेनिंग होतात आणि त्यासाठी इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांनी या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा. नेक्स्ट स्टॉल आहे कृषी व
शेतमाल निर्यातीची जी माहिती आहे आणि त्याचं मार्गदर्शन पण हे लोक देतात. तर जर कोणाला इंटरेस्टेड असतील तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. तिथे माझं नाव नितीश टोपे, सेल्स एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग सर्व हे आपले प्रोडक्ट आहेत. ते टार्पोलिन आहे 120 GS. हे नॉन टेरेबल आहे, यात UV स्टॅबिलाइज टाकलेलं आहे, त्यामुळं उन्हात टिकण्याची क्षमता त्याची वाढते. त्याच्यावर ₹2.75 स्क्वेअर फीट. दुसरे हे त्याच्यापेक्षा जाड आहे, जे 200 GSM आहे, ते वाळवण्यासाठी वगैरे लागते. ₹4.25 स्क्वेअर फूट आहे. हे जम्बो हे शेती कामासाठी वापरलं जातं. ₹4 स्क्वेअर फूट आहे. हे शेडनेट आहे, हे 50%, त्याच्यात हे 75%, हे 90%. काय ते पर्सेंटेज हे कसे? पर्सेंटेज आहे. 50% म्हणजे कसं, 50% सावली, 50% आपण ऊन पास, 75% म्हणजे 75% सावली आणि 25% ऊन पास होते त्याच्यात, आणि हे 90% सावली. सगळ्यात जास्त सावली पाहिजे असेल तर मग हे 90% वापरतो. प्राईस कशी आहे ह्याची? हे ₹20 स्क्वेअर मीटर आहे 50%चं. 75%चं ₹23 स्क्वेअर मीटर आहे आणि 90%चं ₹30 स्क्वेअर मीटर. सेल्फ स्टँडिंग आहे, पोर्टेबल आणि फोल्डेबल आणि लाईट वेट आहे. आपण शेततळ्याच्या कागदापासून बनवतो. 550 मायक्रॉनचं याचं शेततळ्याचं कागद जे असतं त्याच्यापासून बनवलेली टाकी आहे. आपण याला पाणी साठवण्यासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी किंवा खते वगैरे, फर्टिलायझर वगैरे असेल ते मिक्स करण्यासाठी याचा वापर करू शकतो. आपण याला ड्रेन वॉल पण दिलेलं आहे साईडला पाणी काढण्यासाठी. तुम्ही जिथं काम असेल तिथं उघडायचं, पाणी भरायचं, वापरायचं, काम झालं की फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता. एक्झिबिशन प्राईस आपण ₹600 ठेवली आहे 250 लिटरसाठी. आज तुम्ही बुकिंग कराल तर ₹600 तुम्हाला भेटेल आणि होम डिलिव्हरी पण करू शकता. www.avanamart.com याच्यावरून ते तुम्हाला आमचे सगळे पण जेवढे पण प्रोडक्ट आहेत, रिटेलचे प्रोडक्ट असेल किंवा जलसंचय असेल ते तुम्हाला त्या आवाना मार्टवरती तुम्हाला भेटेल. सो आता इथे हायड्रोपोनिक शेती कशी करतात याचं एक्झिबिशन आहे.
खरेदी करता तुम्ही त्याच्यामध्ये काय आपण थोडी इथून निर्यातच्या खरेदी काम करतो. तुम्ही जे काय होम गार्डनिंग, किचन गार्डनिंग, टेरेस गार्डन जे काय तुमचं नमस्कार, मी अमरदीप ओनवणे, दयाल फर्टिलायझर ग्रुपचा प्रतिनिधी आहे. तर हे दयाल ग्रुप जो आहे तर तो भारतामध्ये 1979 पासून ही कंपनी चालू झालेली आहे आणि आत्ता त्याचे म्हणजे बऱ्यापैकी खतं उपलब्ध आहेत. तर ही सुरुवातीला मोनोझिंक या खतापासून चालू झाली होती. तर आता तिचे जे कंपनी आहे तर ते मोनोझिंक, झिंक सल्फेट, त्याच्यानंतर मॅंगनीज सल्फेट, फेरस सल्फेट इत्यादी खतं जे मायक्रोन्यूट्रंट्स आहेत तर ते खतं बनवते. आणि त्याचबरोबर दयालकडं विषमुक्त शेती याच्यासाठी एक परम ही डिव्हिजन आहे. त्याचबरोबर बायोटेक, क्रॉप केअर आणि दयाल सीड्स, दयाल फर्टिलायझर या डिव्हिजन या ग्रुपमध्ये आहेत. हे जे आहे तर ते परम पॉवर आणि परम साथी जे ऊसामध्ये हुमणी, खोडकिडा इत्यादी जे कीटक आहेत तर त्याच्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर हे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे एक जैविक बुरशीनाशक आहे. तर याचा आपण कुठल्याही पिकाला याचा वापर करू शकतो. जे मर, सड, कूज होत असेल तर त्याच्यासाठी याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर हे लॅक्टोज ग्लुकोनेट फॉर्ममध्ये सुपर ॲक्शन पोटॅश हे लिक्विडमध्ये आहे. तर याचा आपण जी फळाची पक्वतेचा कालावधी असतो फळ फुगवण्यासाठी त्याच्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो. त्याचबरोबर जे डाळिंब असेल, केळी असेल, पपई असेल त्याच्या मुळांना ज्या गाठी येतात निमॅटोडच्या गाठी असतात तर त्याच्या कंट्रोलसाठी आपण निमॅसेप याचा आपण वापर करू शकतो. हे मिल्ड्यू क्लीन म्हणून आहे डावणी आणि भुरीसाठी. तर हे आपण स्प्रेसाठी वापरू शकता. याच्यामध्ये ॲम्पोलोमायसिस हा घटक आहे. हे व्हेजमोर चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट आहे. याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम हे घटक याच्यामध्ये आहेत. हे 30 ग्रॅम, 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 1 किलो म्हणजे अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये आहे. हे फंजिकेअर फॉलियर हे बॉटनिकल प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे. हे पण करपा, डावणी, भुरी या रोगांसाठी आपण याचा वापर. केळीवरील करप्यावर चालते का? केळीवर चालल, डाळिंब चालल, द्राक्ष चालल, टोमॅटो भाजीपाला पिकांसाठी चालल. हे पिवळे आणि निळे चिकट सापळे आहेत. तर हे निळे जे आहेत हे नागाळीचे पतंग आणि त्याचबरोबर जे थ्रिप्स आहे त्याच्यासाठी याला चिकटतात ते. आणि पिवळे पांढरी माशी, मावा, तुडतुडे हे याला चिकटतात. प्राइस काय आहे? हो, टोमॅटो नाही, टोमॅटोवरची टरबूज असेल, कारली, दोडका असेल. प्राइस काय आहे त्याची? हां, प्राइस काय आहे? याची विक्री 150 रुपये आहे, 150 रुपये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुनील गायकवाड. माझ्या कंपनीचं नाव टर्निंग पॉईंट नॅचरल केअर आहे आणि आमचा ब्रँड जो आहे तो चिपकू ब्रँड आहे. तुम्ही किसानमध्ये पाहिला असेल, सगळ्यात फेमस ब्रँड ह्यावेळेस चिपकू ब्रँड आहे. तर मी तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल थोडीशी सविस्तर माहिती सांगतो.
कंपनी आपण स्टार्ट केलेली ही 5 वर्षापूर्वी, ही माझी मिसेस आणि आम्ही दोघांनी केलेली आहे. मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि ती कम्प्युटर इंजिनियर आहे. पण शेतीमध्ये आम्हाला खूप आवड असल्यामुळे माझे वडील शेतकरी आहेत. तर शेतामध्ये जे काही अडचणी यायच्या किडींच्या रिलेटेड, किडींबद्दल प्रॉब्लेम आल्यानंतर आईने ज्यावेळेस सांगितलं की अरे अशाची किडी खूप वाढतात आहे, मी काही ट्रायलसाठी तू मला बनवून देऊ शकतोस का, त्यावेळेस आम्ही विचार केला आणि नवीन एक शोध लावला की चला स्टिकर ट्रॅप हा प्रकार चालू शकतो. कारण जुन्या काळामध्ये लोक बल्बच्या खाली जे काही कागद लावायचे आणि त्याला तेल लावायचे. तर मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळं बऱ्याचशा याचा सर्च केला, इंडियामार्टवरून काही प्रोडक्ट शोधले, त्याची असेंब्ली करून आम्ही पहिला प्रोडक्ट बनवला, तो हा वाला चिपकू. आता प्रोडक्टचं नाव चिपकू ठेवण्यामागचं कारण एकच होतं की ह्याला जो आम्ही गम लावलेला होता तो इतका चिकट होता की त्याच्यावरती बसलेलं किडा परत उडू शकत नाही आहे. तर त्याच नावाला आम्ही गेले 5 वर्ष क्वालिटी आणि कस्टमर सर्व्हिस या 2 गोष्टीवरती मेंटेन करतो. आज तेच नाव ब्रँड म्हणून एक तयार झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये प्रोडक्ट रेंज मी तुम्हाला दाखवतो. याच्यामधला हा स्टिकी ट्रॅप पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे अशा सगळ्या प्रकारच्या रस शोषक किडींना हा एकदम चांगला साबित होतो. ह्याला आपण शेतामध्ये लावल्यानंतर येणारी कीड ह्या रंगाला आकर्षित होते आणि त्याच्यावर येऊन बसून त्याच्यावरच चिटकते. ह्याचा मेन फायदा काय होतो की शेतीमध्ये ज्यावेळेस आपण ट्रॅप लावतो लागवडीनंतर, त्यावेळेस बाहेरून येणारी कीड ही आपल्या शेतामध्ये त्या ट्रॅपवरतीच बसते आणि त्यांचं रिप्रोडक्शन होत नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला कीटकनाशक मारण्याची गरज पडत नाही. शेतकऱ्यांना मेन अडचण काय येते की कीड वाढल्यानंतर ती लोक फवारणी घेतात, विषारी औषधं मारतात, त्याचा त्रास त्यांनाही होतो, खाणाऱ्यालाही त्याचा त्रास होत असतो. तर त्यासाठी हे प्रोडक्ट हे ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बेस्ट म्हणून रेकमेंड केले जातात. यामध्ये दुसरा प्रकार असतो फळमाशीचा. आपण आंबा किंवा जी फळझाडं आहेत, गोड फळं, त्याच्यावरती येणारी फळमाशी हा मेजर प्रॉब्लेम असतो. फळमाशीला स्प्रेमध्ये आपण मारू शकत नाही, म्हणून त्याच्यावरती हा ऑप्शन आहे की याच्यामध्ये एक ॲट्रॅक्टंट असतो, त्याला ल्यूर म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये त्या माशीला आकर्षित करण्याची ताकद असते. आता मी दाखवलेली ही माशी ही वेलवर्गीय फळमाशीची आहे. तर फळमाशीचे 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये वेलवर्गीय आणि गोड फळांसाठी. वेलवर्गीय म्हणजे काकडी, दोडका, कलिंगड अशा वेलवर्गीय पिकांवर येणारी माशी आहे. ह्याचं ल्यूर काढून आपण ह्याच्या आतमध्ये अडकवतो आणि हा ट्रॅप असेंबल करून असा अडकून देतो. माशी ह्या वासाने आकर्षित होते आणि आतमध्ये येऊन ह्याच्यामध्येच पडते. ह्या ट्रॅपचा फायदा असा होतो की त्यांचे परत नवीन जे प्रोडक्शन आहे ते होत नाही. सेम तसंच प्रत्येक किडीवरती आम्ही संशोधन केलं, वेगवेगळे किडींचे ट्रॅप डेव्हलप केले. ह्याच्यामध्ये ह्याची क्वालिटी स्वस्तात होती, हा दुसरा 4 ते 5 वर्ष चालेल अशा टाईपचा आम्ही एक ट्रॅप बनवला. तर ट्रॅपमध्ये आजच्या रेंजला आपण कमीत कमी 10 ते 15 प्रकारचे प्रोडक्ट बनवतो आणि जे आपण स्वतः सेल करतो. आपलं डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे पूर्ण इंडियामध्ये, आपण सुद्धा सप्लाय करतो. याच्यामध्ये आमचा मेन पर्पजच हा आहे की नैसर्गिक शेती व्हावी. नैसर्गिक शेती म्हणजे याच्यामध्ये मित्रकिडींना आपण मारलं नाही पाहिजे आणि शत्रुकिडींना आपण ट्रॅपमध्ये पकडलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि येणारी नवीन पिढी जी आहे ती कॅन्सरमुक्त होऊ शकते, असा आमचा ध्यास आहे. याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की आमच्याकडे जे स्टाफ आहे त्याच्यामध्ये 90% आहे लेडीजला आम्ही एम्पॉवर करतो. तसं या ताईने आज आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि कृषी कन्या असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद होतो की चला शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा अशा गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन काहीतरी नवीन चांगलं काम करू शकतात. त्यांच्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. आम्ही यावर्षी फ्रँचायझीसाठी काम करतो आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे फ्रँचायझी देतो आहे. जर कोणाला फ्रँचायझी घेण्यासाठी इंटरेस्ट असेल तर आमच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आमचा नंबर आहे 9922 3 वेळा 0223. दुसरा नंबर आहे 8975558649. आमची कंपनी आळंदीमध्येच आहे. एखाद्याला वाटलं की आम्हाला तुम्ही भेटायचं आहे तर येऊन तुम्ही भेटू शकता, किंवा आमचे प्रोडक्ट सगळे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, आमच्या वेबसाईटवर tpncorganic.com वर तुम्ही ते ऑर्डर करू शकता. धन्यवाद.
धन्यवाद.